कल्पना आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। वाळवण स्पेशल आहे। ह्या पाहू शकता तुम्ही खारोड्या आहेत, बाजरीच्या खारोड्या आहेत। या कशा बनवायच्या ते सांगणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने। ह्या ठिकाणी एक मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये आता आपण 2 बाउल असं इतकं मोठं बाउल आहे हे, यामध्ये घेतलेली आहे बाजरी। अगदी 2 बाउल आपण ही बाजरी घेणार आहोत। वजनात मेजलं तर ही अर्धा किलो बाजरी आहे, ती टाकून द्यायचे भांड्यामध्ये। आता अगदी स्वच्छ आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून धुवून घेणार आहोत। 2 ते 3 वेळेस आपल्याला ही बाजरी धुवून घ्यायची, कारण धूळ असते, कारण मार्केटमधून आणलेली बाजरी आहे, त्यामुळे स्वच्छ आपल्याला सुरुवातीला 2-3 वेळेस पाणी बदलायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अगदी साध्या पद्धतीची बाजरीची आपण ह्या ठिकाणी खारोड्या बनवत आहोत। अगदी माझ्या आजीच्या पद्धतीने परफेक्ट आहेत ह्या, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी डिटेल व्यवस्थित सांगितलेलं आहे, बिलकुल ह्या खारोड्या तुमच्या बिघडणार नाहीत। अगदी स्वच्छ आता हे 2 वेळेस धुवून झालेले आहेत। आता आपल्याला पाणी टाकून ठेवलेलं आहे। आपल्याला आता 2-3 तासाकरता आपण हे झाकून ठेवणार आहोत, असंच भिजल्या पाहिजेत। अगदी छान 3 तासाकरता भिजत ठेवलेल्या होत्या, मस्त फुगलेल्या आहेत। आता आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। एक टोपलं घेतलं, खाली वरती चाळणी ठेवलं आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी बिलकुल ठेवायचं नाही। एक 5 मिनिटाकरता आपण चाळणीवरतीच असंच बाजरी ठेवून घेणार आहोत, जे की पूर्ण पाणी निघून जाईल। पाणी व्यवस्थित पूर्ण निघून गेलेलं आहे, पाहू शकता। अगदी पाणी खाली थांबलेलं आहे, लालसर पाणी खाली निघालेलं आहे। बाजरी आपली अगदी स्वच्छ झालेली आहे। आता ह्या भांड्यावरती आपण एक रुमाल घेणार आहोत, मोठा असा एक रुमाल घ्यायचा आहे आणि त्यावरती आता आपण जे धुवून घेतलेले सजगुरे, भिजवून घेतलेले ते सजगुरे आपल्याला हे टाकून द्यायचं आहे। आमच्याकडे ह्याला सजगुरे पण म्हणतात आणि बाजरीही म्हणतात, त्यामुळे आम्ही सजगुरेच म्हणतो। आता बाजरी आपल्याला छान असेच बांधून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला ही बाजरी आता 3 तासाकरता असंच बांधून ठेवायचं आहे। गच्च गाठ घेऊन आपण अशीच चाळणीवरती किंवा दुरडी असेल तर दुरडीमध्ये पण ठेवून देऊ शकतो। 3 तासानंतर अगदी कोरडी आपली अशी ही बाजरी बनून तयार झालेली आहे। तरी आपल्याला आणखीन एक 4 तासाकरता असंच हडकायला ठेवायचं आहे, जे की पूर्ण पाणी निघून जाईल आणि वाळली जाईल। अगदी कोरडी व्हायला पाहिजे बाजरी ही, पाहू शकता ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये अगदी कोरडी झालेली आहे, मस्त वाळलेली आहे। आता आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे। अगदी थोडी करून अर्ध्या ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। अगदी बारीक ह्याचं पीठ करायचं नाही, अगदी रवाळ असं आपल्याला ही बाजरी काढायचं आहे। अख्खे पण नाही राहायला पाहिजे आणि अर्धे पण नाही, त्यापेक्षाही खूप लहान साईजमध्ये आपल्याला ही काढायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी ह्या पद्धतीने आपल्याला बाजरी काढायचं आहे, बिलकुल पीठ करायचं नाही। जर जास्तीचं एकदम पीठच केलं तर खारोड्या ह्या खूप कडक होतात, तुटत नाहीत, त्या खुसखुशीत होत नाहीत। त्यामुळे रवाळ ह्या पद्धतीनेच आपल्याला मिक्सरला काढायचं आहे। थोडंसं आपल्याला स्लो फास्ट करत असं आपण ही बाजरी फिरवून घेतलेली आहे मिक्सरला। अगदी पूर्ण आता आपली बाजरी ह्याच पद्धतीने आपण काढून घेतलेली आहे। व्यवस्थित आपलं ही बाजरीचं आपल्या चाळायची वगैरे काही गरज नाही। अगदी परफेक्ट आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। अगदी ह्याच पद्धतीने रवाळ आपल्याला हे मिक्सरला आपल्याला ही बाजरी काढून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित आपली बाजरी काढून झाली की आता आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत, किंवा आपण पातेलं ठेवलं तरी पण चालते, पण कढईमध्ये व्यवस्थित दाखवता येईल म्हणून मी कढई ठेवलेली आहे। एक 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलं आणि जिरे टाकून घ्यायचे, भरपूर असे जिरे टाकलेले आहेत। जिरे तडतडले की आता ह्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून देणार आहोत। नंतर 4 लसणाचे गड्डे आपण ह्या ठिकाणी सोलून ठेचून घेतलेले आहेत, ते मस्त तळू द्यायचं। लसूण तळला की ह्यामध्ये आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। कोथिंबीर आवर्जून टाका, चव खूप छान येते। अगदी ताजी कोथिंबीर तर खूपच छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्ट खूपच छान येते, तुम्ही नक्की टाका। अगदी लसूण आपलं आणि कोथिंबीर आपली मस्त तळलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। साधारणतः आपण ह्या ठिकाणी अर्धा किलो बाजरी घेतली आहे। त्यात मेजरमेंट करण्यासाठी आपण बाउल घेतला होता, बाउलने आपण 2 बाउल इतका आपण बाजरी घेतलेली होती। त्याच बाउलने आपल्याला 4 बाउल ही पाणी टाकायचं आहे। दुप्पट बाजरी जितकी घेतली त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्ही कुठल्याही भांड्यानं मेजरमेंट घ्या, त्याच भांड्यानं आपण ज्या भांड्यानं बाजरी घेतलं त्याच भांड्यानं आपल्याला दुप्पटमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। कारण पाणी ही जास्तीचं असलं पाहिजे, कारण आपल्या खारोड्या शिजण्यासाठी पाणी हे भरपूर लागतं। खूप लवकर हे बाजरी आपली पाणी आळून घेते, त्यामुळे भरपूर असं पाणी लागतं। साईडला तुम्हाला जर वाटलं कमी जास्त तर तुम्ही एखादा बाउल गरम करून साईडला ठेवू शकता, पण अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। लाल तिखट टाकून घेतलेलं आहे 2 चमचे, हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि मीठ टाकून घ्यायचं आहे 1 चमचा। लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो, पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे, तुम्ही ह्याच पद्धतीने करून पहा। अगदी खमंग टेस्टी होतात ह्या खारोड्या। अगदी तिखट पण केल्या तर ठसका येऊ शकतो, अगदी मीडियम असंच आपल्याला ह्या खारोड्या बनवायच्या असतात। अगदी मस्त आता पाण्याला उकळी येऊ द्यायचं, छान पाणी उकळलं की आपलं बाजरीचं पीठ टाकण्यासाठी तयार होतं। अगदी खळखळून पाणी उकळायला पाहिजे, पाण्यात टाकण्याची गडबड करायचं नाही। 10 ते 15 मिनिटाकरता छान पाणी उकळू द्यायचं। आता ह्यामध्ये 2 वाट्या मी तीळ टाकून घेणार आहे। तीळ हे भरपूर टाका, तिळामुळे खुसखुशीतपणा येतो आणि टेस्ट पण खूप छान येते। ह्या ठिकाणी मी 2 वाट्या तीळ वापरलेला आहे। तिळामुळे रंग पण खूप छान दिसतात मध्ये मध्ये दिसायला खारोड्या।
अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण 10 ते 15 मिनटाकरता गॅस अगदी मीडियम ठेवून घेणार आहोत. कारण पूर्ण आपले लाल तिखट आपण जे टाकलेले मसाले आहेत ते व्यवस्थित पाण्यामध्ये उकळले जातील आणि ह्या भाजऱ्या आपल्या खूप छान बनवून तयार होतात. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी छान येऊ द्यायचं आहे आपल्याला. ह्या बाजरीच्या पिठासोबत आपल्याला आता आणखीन खाण्यासाठी दुसरं काही जर तुम्हाला आवडत असेल, जर माझ्याकडनं कुठली रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपली उकळी छान आलेली आहे, खळखळून पाणी उकळलेलं आहे. आता आपण बाजरी टाकून घेत आहोत. अगदी थोडं थोडं जसं आपण उपीटाला जसं घाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे बाजरीचं पीठ टाकून घाटून घ्यायचं आहे. अगदी छान पाहू शकता मस्त आता आळून घेतलेलं आहे, घट्ट व्हायला पण सुरुवात झालेली आहे. ह्या ठिकाणी एक काळजी घ्यायचं आहे की आपल्याला 15 ते 20 मिनटाकरता गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. पीठ खूप छान शिजलं तरच आपल्या खारोड्या ह्या चांगल्या बनतात, नाहीतर एकदम कडक ह्या आपल्या होतात खारोड्या आणि खायला पण चांगल्या लागत नाही. पीठ शिजवणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या ठिकाणी थोडी काळजी घ्यायला पाहिजे की सारखं हलवत राहायचं अधूनमधून. आपल्याला हे 5-10 मिनिटाला प्लेट उघडून आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे की नंतर कढईला लागण्याची शक्यता असते, खाली करपण्याची शक्यता असते. त्यामुळे सारखं हलवत राहायचं. एक 5 मिनिट झालं की आपल्याला उघडायचं आणि सारखं हलवत राहायचं. छान पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ आपल्याला टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. खारोड्या घालण्यासाठी हे पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. अगदी अशी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता थंड करून आपल्याला हे थोडंसं घट्ट होतं आणखीन. हे आपल्याला आता असंच टोपलं साईडला थोडं थोडं पीठ आपण कढईमधलं बाहेर काढून घेऊन ह्या पद्धतीने एक पॉलिथिन अंथरून घेतलेली आहे. गॅलरीमध्ये टाकून घेतली आहे ती उन्हाला आणि मस्त अशा आपण हाताला थोडंसं पाणी लावत लावत अशा ह्या खारोड्या टाकून घ्यायच्या आहेत. अगदी सर्व खारोड्या आता मी असंच टाकून घेणार आहे. अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही पण खारोड्या करून पाहणी केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की खारोड्या ह्या कशा झाल्या आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वप्रथम तुमच्याकडे येऊन जाईल. आता मी तुम्हाला ह्या ठिकाणी घट्ट झालेलं अगदी इतकं घट्ट झालेलं आहे. मी तुम्हाला ताटामध्ये पण टाकून दाखवते. जर तुम्हाला उन्हाची सोय नसेल तर तुम्ही असं ह्या पद्धतीनं ताटामध्ये टाकून ताट हे नेऊन बाहेर उन्हाला ठेवू शकतो. अगदी छान कुरकुरीत मस्त वाळून तयार झालेल्या आहेत. उन्हामधून आता आपण काढून घेतल्यात. 1 दिवसाकरता आम्ही पूर्ण उन्हाला ठेवून घेतल्या होत्या. इतक्या कुरकुरीत खारोड्या वाळलेल्या आहेत. कडकडीत तेलामध्ये तुम्हाला तळून दाखवते मी की किती खुसखुशीत आपल्या ह्या खारोड्या बनवून तयार झालेल्या आहेत. मस्त एकदम खुसखुशीत खारोड्या तळलेल्या आहेत, खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जेव्हा उन्हाळ्यामध्ये सर्वजण जमतात तेव्हा खारोड्या खाण्याची मजाच ही वेगळी असते. अगदी खेड्यामध्ये तर गावाकडे ह्या पद्धतीचे खारोड्या खूप बनवून खातात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी शेंगदाण्यासोबत खाण्यासाठी क्रंची क्रिस्पी आपल्या खारोड्या तयार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.